700 वर्षाहून अधिक काळ नागोबा जुना देवारा येथे होतं. इथून जवळजवळ 1 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर होतं. तिथं भाविक येत जात नव्हतं. स्वप्ने गेल्यानंतर तो म्हणाला, इथून आपण 7 रस्त्यावरती येऊ, म्हणजे तिथं माझे भक्त येण्या जाण्यास मदत होईल असा विस्तार आहे. ते पारंपरिक पद्धतीनं इथं पूजा अर्चा करतात. इथे भक्त असा आहेत की ज्याची इच्छा वाढेल तो इथं पुजारी स्थायिक राहायला जातो. त्यांनी पूजा अर्चे 3 टायमाला करायची. पहाटे 4 वाजता पहिली आरती करायची, दुसरी आरती 8:30 वाजता करायची, तिसरी आरती 3 वाजता करायची आणि चौथी आरती संध्याकाळी 8 वाजता करायचा. असा हा दिवसाचा कार्यक्रम केला जातो. त्यानंतर पाडव्याला इथं भाकणूक होती. श्रावणामध्ये जवळजवळ 200 ते 250 अनेक या तालुक्यातनं भागातनं या महाराष्ट्रातनं पोरं चाकरी लोटझाड करण्यासाठी इथं स्थायिक येतात. त्यांचं स्वतःचं अन्न घेऊन येतात. अशा रीतीने 1 महिनाभर चाकरी करतात. महिन्यानंतर सामुदायिक जेवण इथल्या परिसरातल्या लोकांना घालतात आणि दुसऱ्या दिवशी मांसाहारी जेवण करतात. नंतर विरकरांचे नालबंदी हा कार्यक्रम असतो. त्यांचा वंशिक त्यांचा संपूर्ण विरकर या परिसरातल्या पारंपरिक पद्धतीचा नवस आहे. आमचा वंश वाढावा, आम्ही श्रावणात तुला चाकरी पोरग पाटील असा नवस असतो. ते चाकरीच्या रूपात नवस फेडला जातो. या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी जवळजवळ 12 मानकरी येतात आणि 12 मानकरी येऊन ते मानपान घेऊन जातात. माघ महिन्यात देव इथून पारडीला जातो, म्हणजे शिकारीला जातो. ते शिकारीसाठी विरकर संपूर्ण भागातले विरकर लोक येतात, देव पारडीला घालवतात. नंतर माघ पौर्णिमेला खांडेकर नावाचे खांडेकर खडकीचे लोक येतात, देवळं सारवतात आणि विरकर येतात. विरकराच्या उजव्या खांद्याला खांदा देऊन जेवण करायला बसतात आणि पारंपरिक पद्धतीनं हे कार्यक्रम पूर्ण केला जातो. तिथून पुढं आपले यात्रा म्हणजे दत्त जयंती. दत्त जयंतीला शासन उभे राहिले जातात. ते 7 दिवस यात्रा असते. 7 दिवसात पहिल्या दिवशी आरती आणि शासन शेळ्या मेंढ्याचा बाजार भरतो. दुसऱ्या दिवशी कुस्त्याचा जंगी मैदान येथे भरतं. तिसऱ्या दिवशी बैलगाडीची शर्यत होती आणि पारंपरिक पद्धतीनं गजमंडळ 4थ्या आणि 5व्या दिवशी संपूर्ण भागात जवळजवळ 140 गावातले गजमंडळ येतात आणि गजमंडळाचा कार्यक्रम होतो. नंतर दुसऱ्या दिवशी आकाळणी म्हणून देव साजरी केली जाते. त्यावेळेस विरकर संपूर्ण मानकरी संपूर्ण गावातली परिसरातली माणसं पूर्ण महाराष्ट्रामधली माणसं येतात. त्या दिवशी येतात आणि यात्रेला नैवेद्य करून देवदर्शन करून जातात. यात्रा संपते. प्रसाद माने ऑफिशियल यांना फॉलो करा.